नमस्कार. आज आपण आलो आहे पिंपळा हा गड पाहण्यासाठी, जो येतो मळगाव बुद्रुक या गावामध्ये, तालुका कळवण, जिल्हा नाशिक या ठिकाणी असणारा हा सुंदर असा किल्ला आहे. गडावर आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेडे पाहायला भेटते व या गडावर पाहण्यासारख्या वास्तू, या गडमाथ्यावर 3 पाण्याच्या टाक्या आहेत आणि नेड्याच्या बाजूला 3 पाण्याच्या टाक्या आहेत. गडमाथा छोटासा आहे, 15 ते 20 मिनिटात आपण गडमाथा पाहून होतो व महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला चाल्लेर नेडर हे आपण एका ठिकाणावरून पाहू शकतो. गडावरून बुल्हेर, मोरा, हरगड, चवलेर, भिलाई, डेरमाळ, पिसोळ, नावीगड, मांगीतुंगी इत्यादी पाहता येतात. तर चला सफर करू किल्ले पिंपळागड. मळगाव बुद्रुकमध्ये आपण पोहोचलोय. समोर आपल्याला आपला किल्ला पाहायला भेटत आहे. हनुमानरायाचे दर्शन घेऊन आपण आता गडमाथ्याच्या सफर करण्यासाठी जात आहे. हे धरण आहे आणि धरणाच्या या ठिकाणी आपण गाडी लावली आहे व हा असाच रोड आपणाला गडमाथ्यावर घेऊन गेला आहे. तर चला सफर करू किल्ले पिंपळा. ठिकाणी हे एक मंदिर आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हा असा खडा चढ आहे, नंतर पठार आहे. हा एवढाच खडा चढ आहे. किड्यांचा किर्र आवाज घुमते या डोंगर रंगीत. आपल्याला सरळ वर जायचं आहे गडमाथ्याच्या दिशेने. त्यानंतर या ठिकाणी झेंडा बुरुज पाहायला भेटतो. अशा मार्गाने वर चालत राहायचं आहे. पहिल्यांदा आपणाला आता गडाचे दर्शन या ठिकाणावरून होत आहे. समोर महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेड जे आहे ते ह्या गडावर आहे आणि आतापर्यंतची जी चाल होती ती पूर्णतः खडी चाल आहे. अर्धा तास लागतो या पठारावर येण्यासाठी आणि या ठिकाणावरून अजून अर्धा तास तरी लागेल. समोर किल्ला आहे. पहिल्यांदा या ठिकाणावरून दर्शन होतं व्यवस्थित. आता या रस्त्याने सरळ जायचं आहे असंच, नंतर असं शिक्षा करत तिथून शेवटते नेड. आता आपण गडाच्या शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी पोचून गेलो. खिंडीमध्ये ह्या एक बाजूनी रोड आला आहे, तसेच या बाजूनी आणि आपण आलो तो, अशा 3 बाजूनी गडमाथ्यावर येण्यासाठी रस्ता आहे. या ठिकाणी हे महादेवाचे त्रिशूल आहे. पुढच्या टप्प्यातील ही खडी चढाई आहे. पोचून गेलो आपण आता गडमाथ्यावर. आता महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेड पाहायला भेटणार आहे. हे बघा समोर त्या ठिकाणी हे आहे मोठं, सर्वात मोठं असणारं नेड. आणि त्याच्या बाजूला सुद्धा एक छोटंसं नेड आहे. नेड्यापाशी पोचले आपण. आता या बाजूच्या छोट्याशा नेड्यापाशी जाऊ व नंतर मोठ्या नेड्यापाशी जाऊ. त्याच्या अगोदर इथं पाण्याचा टाका आहे. 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह अशोक चक्रानीत असा 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह. या ठिकाणी एक आपण त्या धरणाच्या तिथं गाडी लावली आणि ह्या डोंगराला वळसा घालून आपण आता आलो आहे. 1 तासात या गडमाथ्यावर पोचून गेलो. हे छोटं नेड आहे आणि त्या बाजूला सर्वात मोठं असणारं नेड आहे.
धोक्यात हरवलेला साल्हेर सालोट्याची दुर्गजोडी आणि या बाजूला मुल्हेर मोरा हारगड, तसेच या थोडं पुढं भिलाई चौलेर आणि आत्ताचा हा पिंपळा. पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहून झाल्यानंतर आत्तापर्यंत ज्याचा आपण उल्लेख करत होतो ते म्हणजे हे सर्वात मोठं नेडं. खूपच सुंदर, खूप सुंदर आणि हवाही थंड लागते. आपण आतापर्यंत बऱ्याच गडांवर नेडं पाहिलं आहे, त्याच्यातील अजून एका नेड्याचीही भर पडली. सुंदर, खूपच सुंदर. आणि याच्यातून साल्हेर सालोटा समोर पाहिला तर पूर्ण व्यवस्थित असा पाहायला भेटतो. हे नेडा पाहून झाल्यानंतर आपण आता गडमात्याच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी झेंडा फडकतोय आपला आणि या अशा गळीतून वर जायचं आहे. या ठिकाणी ही एक अशी शिळा आहे इथं, परंतु याच्यावर काही दिसत नाही आपल्याला. आणि या ठिकाणावरून वर जाऊ आपण. या अशा गळीतून आपण गडमाथ्यावर पोचून गेलो. थोड्या पायऱ्या आहेत या ठिकाणी व गडमाथ्यावर 3 पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. कोरडे आहेत 3. टाक्यामध्ये पाणी बिलकुल नाही. खालील पाण्याच्या टाक्यात आहे ते पिण्यायोग्य नाही. या ठिकाणी होल्स पाहायला भेटत आहेत भरपूर. गडमाथा छोटा असल्यामुळे लगेच पाहून होईल. आपण ज्या रस्त्याने आलो तो एकदा मार्ग पाहू. त्यात तिथं गाडी लावली आहे व तसंच आपण ह्या डोंगराला वळसा घालत तिथं आलो आणि तिथून सरळ ह्या रस्त्याने तिथं असं आलं जे पाहू शकतो येतो असा इथून. आणि ह्या रस्त्याला पूर्ण वळसा घालत आपण तिथं पोहोचून गेलो. हा आहे गडमाथा आणि गडावर असे पोलीस भरपूर पाहायला भेटत आहेत. पाहू शकतो असे या ठिकाणी पोलीस भरपूर प्रमाणात आहेत. ही रचना कशासाठी केली असावी तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेडं. आपल्याला समोर साल्हेर व सालोटा हे दिसून येतात. पाहू शकतो खूपच सुंदर. नेड्याच्या वरील भागात आपण आता आलो आहे. या भागात काही अवशेष नाहीत. पाहू
शकतो आपण. एकदा लास्टला असे होल्स आहेत. व या भागात शेवटी आल्यानंतर असे इथं भरपूर होल्स केलेले पाहायला भेटत आहेत. ही शेवटची बाजू इकडची पाहू शकते. असा भरपूर परिसर पाहता येतो. पिंपळाचा हा शेवटचा भाग आहे. इकडे चालदेर सालोटा दिसतोय बघा. चला, याला सप्तशृंगी कंडाळा डोंगर असेही बोलले जाते. तर चला, या सर्वात मोठ्या नेड्याची भेट घेऊन आपण आता गड उतरण्यास सुरुवात करू. इथे आपल्याला एक छोटं नेड पाहायला भेटतं, पाहू शकतो इथं. इथे आपल्याला 3 पाणी टाकीचा समूह पाहायला भेटतो. या ठिकाणी असणारे 3 पाण्याची टाकी आहेत. आपण आता ही पाहिली व गड उतरण्यास सुरुवात करू. गड उतरण्यास आता सुरुवात करतो आपण. चला, आपण किल्ला पाहिला व समोरच्या डोंगरावर त्या ठिकाणी आपणाला 1 2 3 4 अशी या ठिकाणी लेणी किंवा पाण्याच्या टाक्यांचा समूह असण्याची शक्यता आहे. बरोबर या किल्ल्याच्या पुढच्या बाजूला. गडाच्या या पठारावर आता आपण पोचून गेलो. साधारण 15 मिनिटात इथपर्यंत आपण पोचून गेलो. सुंदर असं आपणाला गडाच्या इथून दृश्य पाहायला भेटते. सकाळी आपण 8 वाजता ट्रेक चालू केला होता व आता सकाळचे 10:30 वाजले. पण आता खाली येऊन पोचलो.